ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचा आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ। शासन प्रशासनाच्या वारंवार अन्यायाला कंटाळून महाराष्ट्रातील हंगामी फवारणी कर्मचारी यांनी घेतला होता आत्मदहनाचा निर्णय। महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी एकवेळ समावेशन क्रांती समितीच्या वतीने राज्याध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत वाघमारे, कार्याध्यक्ष आनंदराव टुंडे, शिवशंकर टेकाळे यांची मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रभर आत्मदहनाचा इशारा देऊन जिल्हा हिवताप कार्यालयापुढे हंगामी फवारणी कर्मचारी यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पण महाराष्ट्र राज्यातील सर्व हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे पोलीस बंदोबस्त लावण्यात असल्याने वेळीच बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सदरील कर्मचारीपैकी अनेक तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला। महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांच्यावर वेळोवेळी आरोग्य प्रशासनाने अन्याय केला असल्याने दिसून येत आहे। वाडी तांड्यावर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, पूर परिस्थिती अशा परिस्थितीत कुठलीच व्यवस्था नसताना वेतनावर काम करणारे कर्मचारी यांची आरोग्य विभागास विसर पडली काय असा प्रश्न चंद्रकांत वाघमारे यांनी केला। हा हेतू परस्पर कट रचला असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे। आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हंगामी फवारणी कर्मचारी यांचे लवकरच प्रसिद्ध होणार असलेल्या जाहिरातीमध्ये तात्काळ शुद्धीपत्रक काढून सरळ सेवा परीक्षा पेपरचे वेगळे व 50% कोटामधून गट डी परीक्षा देणारे उमेदवार यांचे पेपर वेगळे काढून संचालक, सहसंचालक यांनी मान्यता दिलेल्या प्रस्ताव क्रमांक 4 याप्रमाणे उचित कार्यवाही करून परीक्षा देण्यात यावी असे चंद्रकांत वाघमारे यांनी म्हटले आहे व लेखी स्वरूपात मागणी केली आहे। त्वरित शुद्धपत्रक पारित करावे अशी मागणी केली असता संबंधित कार्यालय अधीक्षकांनी व पोलीस निरीक्षक यांनी जिल्हा हिवताप अधिकारी माननीय श्री अमृत चव्हाण साहेब यांना कार्यालयाबाहेर बोलावून चर्चा करून पोलीस कर्मचारी यांचे समवेत चर्चेत आपण लवकरात लवकर प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू व शासन स्तरावर कार्यवाही करून सदरील कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देऊन सदरील कर्मचारी यांना आत्मदहनापासून प्रवृत्त केले। तेव्हा महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांनी आत्मदहन किंवा आत्मदहनाचा निर्णय मागे घ्या असे आवाहन चंद्रकांत वाघमारे, आनंदराव टुंडे, शिवकर टेकाळे, शिवराव राठोड, गुणवंत केंद्रे यांनी केले व आत्मदहन तुर्तास मागे घेतले। अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हंगामी फवारणी कर्मचारी एकल समावेशन कृती समिती महाराष्ट्र राज्य। तर आज या कृती समितीच्या वतीने आज राज्यामध्ये जे काही अधिसूचना निघाली होती त्या अधिसूचनेमध्ये 180 दिवसाचा हा विषय होता। तर त्यांना आमचं म्हणणं होतं की पूर्वीप्रमाणे 90 दिवसाचा करावा ही आमची मागणी प्रमुख मागणी होती आणि आम्ही आता पण पाठपुरावा भरपूर केलेला आहे। त्यांनी काही कुठलेही क्रायटेरिया दाखवली होती आतापर्यंत, पण ह्या आजच्या आत्मदहनाच्या पूर्वी माननीय सहसंचालक यांनी चांगला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तात्काळ आरोग्य सेवा पाठवलेला आहे। त्याच्यामुळे आमचं सर्व समाधान झालेलं आहे आणि पोलीस प्रशासन जे आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि सदरील डीएमओ साहेब यांनी पण चांगले आश्वासन दिल्यामुळे सदरील हे आत्मदहन राज्यातील तात्पुरते तुर्तास मागे घेतलेले आहे। दीनानाथ जोंधळे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी अधिकारी संघटना NGP 5879 चा राज्याध्यक्ष असून राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या समोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला होता। त्या इशाऱ्यानुसार या ठिकाणी अनेक हंगामी फवारणी कर्मचारी जमा झाले होते। त्यांची माननीय जिल्हा हिवताप अधिकारी
माननीय चव्हाण साहेब यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्यांनी सकारात्मक प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा केली। ती चर्चा या आत्मदहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मान्य झालेली असून याबाबत पोलीस प्रशासनाने सुद्धा योग्य पद्धतीने हे आत्मदहनाचं प्रकरण हाताळलेलं आहे आणि राज्यात यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत 180 दिवस प्रशासनाने जो प्रस्ताव पाठवलेला होता तो प्रस्ताव मागे घेऊन 90 दिवसाची आत ठेवण्यात यावी पूर्वीप्रमाणे आणि राज्यात 50% हंगामी युता कर्मचारी जो कोटा होता तो कोटा कायम ठेवण्यात यावा या मागणीसाठी यांचं आत्मदहन होतं। ते आत्मदहन तात्पुरते मागे घेण्यात आलेलं असून आंदोलनाची पुढील दिशा हे लवकरच जाहीर करणार आहेत। त्यामुळे आज रोजी हे आत्मदहनाचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आलेलं आहे आणि आमची संघटनेची मागणी आहे, आरोग्य प्रशासनाला मागणी आहे, माननीय प्रधान सचिव साहेबांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन राज्यातील सर्व हंगामी हिवताप फवारणी कर्मचारी यांच्या न्याय मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात ही प्रशासनाला विनंती करतो आणि